आपे तूच सांग मला या वहिनींबरोबर वागायचं कसं? अर्जुन खरं सांगू का माझं डोकंच चालत नाही. अरे विचारच करत नाहीये त्या कशा वागतात बघ ना. आपे हा त्यांचा स्वभाव होत चाललाय आणि त्याचं एकच औषध आहे, मी त्यांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढतो. अर्जुन थांब. हे बघ तू असं काही करणार नाहीस हा. का? तुला अजून पण त्यांचंच पडलंय का? आपे त्यांच्यामुळे घरात भांडणं व्हायला लागलेत आता. अर्जुन शांततेत विचार कर, उगाच तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. एक मिनिट, तुला त्यांना घराच्या बाहेर काढायचंय? जा काढ. पण एक गोष्ट आठवतीये का? अमोलने त्यांना घरात घेतलं होतं. आता जर तू त्यांना घराच्या बाहेर काढलंस ना तर त्याचा त्रास अमोलला होणार आहे. तो दास्ती घेऊन बसेल. त्याच्या तब्येतीची जास्त काळजी आपल्याला. पण ह्यांचं करायचं काय मग? आपे मला अमोलच्या शाळेचं नुकसान झालेलं नकोय का? मला असं वाटतं की त्याला आलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं करा. आणि आज फक्त वहिनींमुळे त्याला आज त्याची चित्र स्पर्धेला पाठवता आली नाही. अर्जुन हे बघ, त्याची चित्र स्पर्धेसाठी पाठवता येतील नंतर. त्याआधी मला वेगळीच काळजी लागून राहील. म्हणजे अर्जुन तू जर नीट लक्ष दिलंस ना तर तुला कळेल. अमोल कधीच खोटं बोलत नव्हता. आज तो दिवसभर आपल्याशी खोटं बोलून त्यांच्यासोबत बाहेर फिरायला गेला होता. तो त्यांच्या जास्त जवळ जायला लागला. अमोल वहिनींच्या जवळ जायला लागलाय हे खरं आहे. अर्जुन अरे खरंच तो माझ्याशी कधीच खोटं बोलत नव्हता. आणि आता बघितलंस ना, दिवसभर बाहेर फिरायला गेला तो. मला ना सतत असं वाटतं काहीतरी चुकतंय. आपे तुला नेमकं काय म्हणायचंय? अर्जुन हे बघ, माझ्या मनात खूप शंका येत आहेत, पण मला आता नाही बोलायचंय त्यावर. अमोल वेगळं वागायला लागलाय हे खरे. त्याचं कारण काय आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपण करू काही शकत नाही का? काय झालं? मा अगं मला खूप कंटाळा आलाय. बाळा आपण लगेच झोपायला जाऊ. मला एक सांग, तू माँ-बाबांपासून काय लपवतोयस का? नाही बाबा. अमोल हे बघ, मी तुला काय शिकवलंय? मा आणि बाबांशी कधीच खोटं बोलायचं नाही. त्यांच्यापासून कधीच काही लपून ठेवायचं नाही. मग तू आज आमच्याशी का खोटं बोललास? शाळेत न जाता तू आज दिवसभर बाहेर फिरायला गेलास. मा अगं मी फिरायला गेलो त्यासाठी सॉरी ना. मी परत असं नाही करणार. मोठी मला माझ्यासोबत फिरायला जायचं होतं म्हणून मी गेलो. ठीक आहे बाळा, पण तू हे सांगून पण जाऊ शकला असतास ना. असं का गेलास? बाबा अरे मोठी मा बरोबर कुणीच नीट बोलत नाही. मग आम्हाला कुणी सोडलंच नसतं ना, म्हणून मी कुणालाही नाही सांगता गेलो. बरं बाळा, पण तुझी तब्येत बरी नाही येणार आहे. तुला पुन्हा तो त्रास होऊ नये याची काळजी वाटते रे आम्हाला. हे बघ, तू यानंतर ना असं न सांगता कुठे जायचं नाही. हा हे बघ, तुला फिरायला जायचंय ना, तू बरा झालास ना की बाबा तुला सगळीकडे फिरायला घेऊन जाईल. पण परत असं वागायचं नाही काय? नाही बाबा सॉरी. ठीक, चला कंटाळा आलाय ना, झोपायचं ना. जा. ओ तू अरे बापरे. दीपक काय रे, व्यायाम करायचं ठेवला निवांत उभं राहिलाय. आहे काय, सुरू करणारच होतो. चला आपण करूया सुरू. दिपे, आजपर्यंत तुला असं कधी टेन्शन मध्ये बघितलं नव्हतं. कालपासून जरा डाऊन डाऊन आहेस. रात्री नीट जेवलं नाही. काय विषय काय? बाकी काय नाही दाजी, मला अमोलची लय काळजी वाटते हो. म्हणजे काल जे काय घडलं ते तुम्ही बघितलंच की. मला राऊंड राऊंड काहीतरी ठीक नसल्यासारखं वाटतंय दाजी.
म्हणजे तुम्ही कसा विचार करताय मला नाही माहीत, पण रुपाली त्यांच्या संदर्भात तुम्ही एकदा सरांशी बोलून घ्या. बघ दिप्या, तुझी काळजी कळते मला, पण दादा बोललंच असेल वहिनीशी. मला असं वाटतं की आपण उगाच विषय नको आणायला. राजे तुम्ही बोलताय. अहो काल सरळ सरळ रुपाली ताई अमोलला फिरायला घेऊन गेल्या. उद्या त्याची आई म्हणून त्याच्या शाळेत जाऊन बसतील, परवा आणखीन काहीतरी करतील. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की वेळ जाण्याआधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. दादा जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हां बोल ना अर्जुन. अमोलचं आवरलंय का बघ जरा. हा दादा तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण रुपाली वहिनींना जरा अमोलपासून लांब ठेव. म्हणजे त्यांचं प्रेम कळतंय मला अमोलबद्दलचं, पण सध्या त्या अमोलवर जरा जास्तचा अधिकार गाजवायला लागला. अर्जुन तुझं बोलणं कळतंय मला. मी कालच तिच्याशी बोललो, पण बायको असली तरी तिच्या काही गोष्टींना मी नाही थांबवू शकले. अरे दादा मग ह्या गोष्टीचा त्रासच होईल. अमोलला त्रास होईल, आपल्या फॅमिलीला त्रास होईल. मी म्हणतोय ना वहिनींचं प्रेम कळतंय मला, पण त्या अमोलला माझ्यापासून आणि आपलीपासून तोडण्याचा प्रयत्न करतात, जे चुकीचं आहे. तुझी काळजी राहते अर्जुन. मी या क्षणी तुला वचन देतो, ज्या क्षणी रुपाली तुझ्या आणि अमोलच्या मध्ये येईल ना, त्या क्षणी मी तिला इथून घेऊन जाईन. दादा तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी, तू गैरसमज नको करून घेऊ. पण अरे अर्जुन काय बोलतोय तू? आपण हे सगळं अमोलसाठीच करतोय ना. वाईट वाटण्यासारखं काय आहे यात? बरं चल आवरून घेऊ, आपण अमोलच्या शाळेत जाऊ. स्पर्धेसाठी त्याची एंट्री जायला पाहिजे ना. चल आव. चल. मोना, अगं मेथीची भाजी मी करते आणि कुकर लावते. चपात्याचं पीठ मळायला घे तू. हा वंस मी आलेच. हा बरं ये. हो रुपाली ताई, आज वंस छोटे सरकारांसाठी डबा बनवतात. तुम्ही नाही बनवणार का डबा? नाही, मी घरातल्या बाकीच्यांचं स्वयंपाकाचं बघते आज. अहो काय तुम्ही काय करता रुपाली ताई? तुम्ही केलेला प्लॅन विसरलात का? मोना, आज सगळ्यांचा स्वयंपाक वेळेवर होणं गरजेचं आहे. मोना, आले. काय झालं असेल अमोलला? आज मला पहिल्यांदा जाऊन त्याचे रिपोर्ट्स बघायचेत. अहो रुपाली ताई काय विचार करताय? या ना पटपट आवरायचंय. हां. रुपालीताई काय झालं? तुम्ही विचारात आहात. अगं काही नाही, तू असं का विचारतेस आज? ताई कालसाठी खरंच सॉरी, मी तुम्हाला जरा जास्त बोलले. ठीक आहे ग, एवढं काही नाही. तुम्ही अमोलला फिरायला घेऊन गेलात त्यासाठी माझी खरंच काही हरकत नाही आहे. फक्त तो आजारी आहे ना, थोडी काळजी वाटते. इथून पुढे जाताना मला एकदा तरी सांगत जा. हो अगं, खरं तर काल माझं पण चुकलंच, पण मी इथून पुढे तुला सांगून करे ना, म्हणजे लक्षात ठेवेन मी. आवडते मी. अगं मोना, वाह, व्यायाम झाल्यानंतर फक्त आणि फक्त दिदीच्या हातचा नाश्ता पाहिजे. जिदे व्यायामानंतर असा नाश्ता मिळाला ना, ऑफिसला जायचं सोडून मला मस्तपैकी ताणून देऊ वाटतंय बघ. वाह, अहो किती छान. मग मी काय म्हणते, उद्यापासून ना व्यायाम नंतरचा तुमचा नाश्ता आपण बंद करूयात. नाही म्हणजे तुम्हाला झोप नाही यायची ना, म्हणून. दिप्या, आपलं काम सगळ्यात महत्वाची गोष्ट असते बाळा. दिप्या, कामाचं महत्व जास्त आहे बरं का. अरे कामच माणसावरचा ताण कमी करतं बाळा. काय राव, मी आपलं सहज म्हणलं तर सगळ्यांनी मला सुनावलं. जसं काय मी रोज व्यायाम झालो झोपतोच.
मामा अरे आम्ही तुझ्या ऑफिस मध्ये थोडी नाही येतो बघायला. ए आगाव. अमोल, तू आणि मोनिका एक चान्स सोडत नाही दिप्या मामाची खेचायचा. काय रे तू असा गप्प गप्प आहेस? हे गप्प गप्प नाही, तेच अमोलची चित्राची ती स्पर्धा आहे ना, त्याचंच टेन्शन आलंय. तर काल शाळेत गेला नव्हता, त्याची एंट्री घेतील नाही माहित नाही. अर्जुन, अरे आपलं ठरलंय ना शाळेत जाऊया, कशाला काळजी करतोस? सबमिशनची कालची तारीख शेवटची असू नये एवढंच, बाकी नाही. तुम्ही दोघे येणार आहे ना स्कूल मध्ये? हो, आम्ही दोघे येऊन तुझ्या शिक्षकांशी बोलणार आहे आणि तुझं चित्र पुढे स्पर्धेला पाठवणार या ठिकाणी. स्वप्नील सर, तुम्ही आता अमोलच्या शाळेत जाताय तर तुमच्या शिक्षकी नजरेने अजून काही वाटलं तर मला नक्की सांगा. जसं की? अहो म्हणजे आता तुम्ही शाळेत चाललाच आहात ना, तर मग मुलांना काय हवंय नकोय ते बघा ना. म्हणजे काही गोष्टींमध्ये जर मुलं वीक असतील तर त्यांना नेमकी कशाची गरज आहे हे मला सांगा, म्हणजे मी त्यांची मदत करू शकते. स्वप्नील सराव मराठी शाळा आहे ती, आणि मराठी शाळेची जर प्रगती व्हायची असेल ना तर त्यांच्या पाठीशी प्रशासनच असायला पाहिजे. हो, फक्त आज अमोलची एंट्री व्हायला पाहिजे म्हणजे झालं. होणार, आणि अमोल जिंकणार पण. मामा हे थांब ना, तू किती घाई करतोस रे? अरे काय तर करावीच लागते बाबा. निवांत राहून कसं चालेल सांग बरं? या जगात लय मोठी स्पर्धा आहे बघा अमोल. अरे लोक आपल्याला मागं टाकून कधी पुढे निघून जातील आपल्याला कळायचं पण नाही. हो दिप्या, पण जिंकण्यासाठी घाई करणारा नेहमी ठेच लागून पडतो. कारण तो फक्त जिंकण्यासाठी खेळत नसतो तर दुसऱ्यांना हरवण्यासाठी खेळत असतो. हो मा, दुसऱ्यांना हरवलं की मगच आपण जिंकणार ना. पण अमोल बाळा, अरे दुसऱ्यांना हरवण्यासाठी खेळायची काय गरज आहे? स्वतःसाठी खेळा ना. हे बघ, स्पर्धा ना कायम स्वतःशी असावी. आपण कालपेक्षा आज काय चांगलं केलं ना हे बघावं माणसाने. वा मा, हे खूप छान आहे, मला खूप आवडलं. बरं. थँक्यू. हप्पे, तू ना अमोलला मोठं होईपर्यंत फार तयारच करणार बघा. बरं विनय काका, येतो आम्ही. अर्जुन, चलूया. चला निघू. चला, नाश्ता झालाय का? निघायचं ना? हो बाबा चला. हो बाबा चला. चला जाऊकायचा सर हे. बॅग घेत. हो बाय. बरं तिथे तुझं कसं ग? हो चला निघूया लगेच. बरं ठीक आहे. बापू, विनू बाबा, मी पण निघतो. दिप्या, सावकाश जावा रे दोघं. येते. कोणा येतो ग? बापू, मामनजी, माझं ना बाहेर एक काम आहे, मी जाऊन येते लगेच. हा रुपाली, कालच्यासारखा काही गोंधळ घालायचं मनात नाही ना? नाही, नक्की कामच आहे ना? हो मामनजी, असं का बोलताय तुम्ही? आणि आज अमोल त्याच्या बाबांबरोबर गेलाय ना, आणि मी कशाला काय गोंधळ घालेन? माझं खरंच काम आहे, येते मी लगेच. नाही तसं नाही, जेवणाच्या वेळेपर्यंत परत या म्हणजे झालं. हो बापू. मोना, विनायकराव, कालच्या सारखं काय गोंधळ घालून ठेवणार नाहीत ना? नाही, नाही घालायची. नका काळजी करू. बर, चला आपला दौरा काढू, बागेत फेरफटका मारू एक. चला. हे रुपाली त्यांच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते असं नाही कळणार. तर मलाच पाहावं लागेल. ये ना राणी तू ये ना. जय साहेब. काय काय चिंचुके, काय गुणगुणतोय? अहो ते काय नाही, ते आपलं टाइमपास चाललेला. माफ करा बरं कसं. अरे कशाला मागतोय चिंचुके? कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये माणूस आहे ना आपल्यातली कला लपवून ठेवत असतो. अशी कधीतरी कुठेतरी बाहेर डोकवली तर फरक काय पडतोय? अयो, आज डॅशिंग इन्स्पेक्टर, ती पण कलेविषयी बोलतोय. साहेब काय पानकडे सांगा. अरे सांगा की. चिंचुके, आता अमोलच्या शाळेत जाऊन आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी अमोलची एंट्री देऊन आलोय. काय आता आम्हाला आहे ना कुणाच्या घाबरत नसतोय.
नाही तो खरंच कुणाच्या बापाला घाबरत नसतोय. तुला सांगतो चिंचुके, ते मॅडम येत ना एवढ्या तोंड भरून बोलत होत्या ना अमोल बद्दल, मला लईच भारी वाटत होतं. म्हणजे अमोलचा बाप असल्याचा आहे ना असा अभिमान वाटला रे. साहेब, आपल्या मुलाचं शाळेत कौतुक होतंय आणि त्यासाठी आपल्याला पालक म्हणून बोलवलं जातंय. किती मोठी गर्वाची गोष्ट आहे साहेब. अरे चिंचुके, ती गोष्ट आज जाणवली मला. मी ठरवले आता इथून पुढे अमोलला प्रत्येक बाबतीत फुल सपोर्ट करायचा, फुल सपोर्ट. खरंय साहेब. हा मॅडम, पुण्यातील सर्व भागांमध्ये प्रदूषणाची पातळी हाताळण्यासाठी आपण आपल्या एक टीमची नेमणूक केली आहे. त्या कर्मचाऱ्यांची ही यादी. गायतोंडे, येस मॅडम. राहिलेली सगळी कामं लवकरात लवकर उरकून घेऊया काय? येस मॅडम, ॲब्सोल्यूट. बरं मॅडम, काल तुम्ही जसं म्हणला होतात तसं अमोलने त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपलं नाव नोंदवलं का? हो हो. अहो, आज अर्जुन आणि स्वप्नील सर दोघही जण गेले त्याच्या शाळेत एंट्री करायला. अर्जुन सर गेलेत, खूपच चांगलं झालं. हो. गायतोंडे, हां. अहो अमोलच्या शाळेत त्याच्या बुद्धिमत्तेचं आणि एवढ्या लहान वयात असलेल्या समजूतदारपणाचं खूप कौतुक करतात. झालंच पाहिजे कौतुक. आपला अमोल आहेच हुशार. गायतोंडे, हां. मला पण अमोलचा खूप अभिमान वाटतो. मॅडम, तुम्ही अशा आनंदी असलात ना की तुमचा कामातला उत्साही वाटतो. पण गायतोंडे, हां. अजूनही काही गोष्टी बदलत नाहीये तो. म्हणजे काय म्हणायचं मॅडम तुम्हाला? रुपाली ताई, अजूनही त्यांच्यातल्या काही गोष्टी बदलतच नाहीये. काय? नाहीतर काय चिंचुके, त्या वहिनींचं अमोलबद्दलचं प्रेम माया सगळं ठीक आहे, पण आता वहिनी प्रयत्न काय करतात माहितीये का? माझ्यापासून आणि आप्पीपासून अमोलला तोडण्याचा प्रयत्न करतात. एकाच घरात राहून अशा गोष्टी करणं चुकीचं आहे बरं का. मला तर वहिनी घरातच नको आहेत रे, पण अमोलच्या हट्टापुढे काय करता येत नाही. गायतोंड्याव, काल रुपाली ताईंनी अर्जुनच्या आणि माझ्या परस्पर अमोलला दिवसभर बाहेर फिरायला नेलं. व्हॉट? हो, काल माझी जरा चिडचिडही झाली. पण काय होतं ना, अमोलमुळे फार काही बोलताच येत नाही. पण हे जर का असंच चालत राहिलं ना तर एक दिवस ना अर्जुन खरंच त्यांना बाहेर काढेल. मग काय स्वप्नील सरांचं आणि आमचं नातं खराब होईल, जे अमोललाही नाही आवडणार आहे. मॅडम, तुमची भीती अगदी साहजिकच आहे. आय कॅन अंडरस्टँड. आणि गायतोंडे, मी अर्जुनला अजून नाही अडवू शकत. तो कालच म्हणत होता मी त्यांना घराच्या बाहेर काढतो म्हणून. पण साहेब, स्वप्नील दादा तुमचे भाऊच आहेत ना, त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागेल ना. हाच विचार करून मी आजपर्यंत गप होतो, पण आता स्वप्नील दादामुळे शांत बसून चालणार नाही चिंचू. नाती जपायला आणि टिकवायला आयुष्य पडले अख्खं, पण त्यामुळे जर माझ्या पोराला त्रास होणार असेल ना तर मी गप बसणार नाही म्हणजे नाही. म्हणजे काय करणार आहे साहेब तुम्ही? इथून पुढे जर वहिनी चुकल्या तर त्यांना थेट घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार, विषय संपला. सॉरी सॉरी मॅडम, सॉरी. कुठे गेल्या या? आता तरी इथे होत्या. रुपाली ते एवढ्या सहज सापडणाऱ्या नाही. यांचं नक्की काहीतरी सुरू आहे. जाऊ दे, आता नाही सापडल्या, पण पुढे जाऊन कधीतरी सापडतीलच की. डॉक्टर, हॅलो डॉक्टर, आले का रिपोर्ट्स? हो, मगाशी झाले. मला सांगा ना, काय रिपोर्ट्समध्ये? म्हणजे सगळं ठीक आहे ना? काही नाहीये ना त्याच्यात? माझ्या आम्हाला काही झालेलं नाहीये ना मॅडम? हो हो हो, शांत व्हा, शांत व्हा. पाणी घ्या पहिल्यांदा.
डॉक्टर प्लीज सांगा ना काय रिपोर्ट्समध्ये. दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. म्हणजे आम्हाला टेस्टमधून असं निदर्शनास आलंय की अमोलला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. काय डॉक्टर हे हे काय आहे? लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी एक कॉमन गाठ आहे आणि अमोलचा हा आजार 2nd स्टेजला आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत.